तुम्हाला झाडांची आवड आहे पण तुमच्याकडे जागा कमी आहे, तर अशी सुंदर सुंदर हँगिंग बास्केट प्लांट्स तुम्ही अगदी कमी जागेत तुमच्या खिडकीमध्येही लावू शकता. वेगवेगळ्या हँगिंग बास्केट प्लांट्सबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे झाड वॉन्डरिंग जू, इंच प्लांट किंवा पर्पल क्वीन अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. सुंदर जांभळ्या रंगाची पानं आणि त्याच्यावरती पांढऱ्या रंगाची नक्षी यामुळे हे झाड अतिशय सुंदर दिसतं आणि हँगिंग बास्केटसाठी अगदी परफेक्ट आहे. आणि हँगिंग बास्केटमध्ये लावल्यावर ते झाड छान सगळ्या बाजूंनी भरतं, त्यामुळे हँगिंग बास्केट फार सुंदर दिसते. याला 4 ते 6 तासाचा इनडायरेक्ट सनलाईट असेल तरी पुरतो. हे कटिंग्जनी प्रपोगेट करता येतं. तुम्ही इथे बघू शकता की नोड्सपाशी याला छोटी छोटी मुळं फुटलेली असतात. सो हे कटिंग काढून मातीत तुम्ही नुसतं लावून दिलं तरी याचं प्रपोगेशन होतं. डायरेक्ट सनलाईटमध्ये याला लावलं तर याचा जांभळा रंग अजून खुलून येतो. अतिशय सुंदर दिसतं हे झाड हँगिंग बास्केटमध्ये. या झाडाचं नाव क्रीपिंग चार्ली असं आहे आणि हे याच्या लश ग्रीन फॉलिएजसाठी ओळखलं जातं. अतिशय सुंदर हिरवीगार अशी याची पानं खूप सुंदर दिसतात, तुम्ही बघू शकता. आणि ह्याला 3-4 तास सकाळचं कोवळं ऊन मिळालं तर हे खूप छान वाढतं. हे कटिंगपासून प्रपोगेट करता येतं. हे अशा प्रकारे हे तोडून तुम्ही मातीत रोवून दिलं तर त्याच्यापासूनही हे झाड छान वाढतं. नोड्सपाशी त्याला मुळं येतात. अतिशय सुंदर असं हँगिंग बास्केट प्लांट आहे. जर जास्ती कडक उन्हात ठेवलं गेलं तर मग याची पानं थोडीशी पिवळी पडायला लागतात. अशा वेळेला जास्त सावलीच्या जागी तुम्ही याला परत शिफ्ट करू शकता. पण हँगिंग बास्केटसाठी अतिशय सुंदर झाड आहे जे तुमच्या बाल्कनीची शोभा निश्चित वाढवतं. क्रीपिंग चार्ली या झाडाला टर्टल वाईन किंवा क्रीपिंग इंच प्लांट म्हणतात. हे सुद्धा कटिंग्जनी प्रपोगेट करता येतं. हँगिंग बास्केटसाठी अतिशय उत्तम झाड आहे. 3 ते 4 तासाचा कोवळा सूर्यप्रकाश मिळाला तर हे झाड अतिशय छान वाढतं. इनडायरेक्ट ब्राईट लाईटसुद्धा याला चालतो आणि हँगिंग बास्केटसाठी अतिशय उत्तम झाड आहे. हँगिंग बास्केटमध्ये खूप सुंदर दिसतं. याला स्ट्रिंग ऑफ बनाना किंवा बनाना वाईन म्हणतात. छोट्या केळीसारखी याची पानं असतात म्हणून याला बनाना वाईन म्हणतात. ही एक सक्युलंट वाईन आहे. याला कमी पाणीसुद्धा पुरतं. 4 ते 6 तासाचा इनडायरेक्ट ब्राईट लाईट मिळाला तरी हे झाड छान वाढतं. डायरेक्ट सूर्यप्रकाशात सुद्धा हे झाड छान वाढतं आणि अतिशय सुंदर झाड आहे. हे सुद्धा कटिंग्जने प्रपोगेट होतं. तुम्ही बघू शकता की इथे याच्या नोड्सला अशी मुळं फुटतात. सो हे कटिंग तोडून तुम्ही मातीत खोचलं तरीसुद्धा उत्तम प्रकारे याचं प्रपोगेशन तुम्ही करू शकता. हेही हँगिंग बास्केटसाठी अतिशय सुंदर झाड आहे. हे स्ट्रॉबेरीचं झाड आहे. हँगिंग बास्केटमध्ये स्ट्रॉबेरीची झाडं फार छान वाढतात. सीझनमध्ये याला स्ट्रॉबेरीजही येतात. 4 ते 6 तास डायरेक्ट सनलाईट मिळाला तर हे झाड फार छान वाढतं आणि हे अशा प्रकारे स्ट्रॉबेरीला रनर्स तयार होतात ज्याच्यातनं स्ट्रॉबेरीचं झाड प्रपोगेट करतं. सो तुम्ही शेजारी अजून वेगवेगळ्या हँगिंग बास्केट्स लावल्यात तर बरीच स्ट्रॉबेरीची झाडं तुम्ही तयार करू शकता. ही माझ्या हॉलच्या खिडकीतली स्ट्रॉबेरीची झाडं आहेत. रनर्सपासून किती छान प्रपोगेट झाली आहेत तुम्ही बघू शकता आणि हेही हँगिंग बास्केटसाठी अतिशय उत्तम झाड आहे. याला पोर्तुलाका किंवा चिनी गुलाबही म्हणतात. मॉस रोज हेही याचं एक नाव आहे. याच्यात अनेक वेगवेगळे रंग अवेलेबल आहेत. याला फुल डायरेक्ट सनलाईट 6-7 तास मिळाला तर हे झाड खूप छान वाढतं. भरपूर याला फुलंसुद्धा येतात आणि हे झाड माझ्याकडे जे आहे त्याला अशी गुलाबी रंगाची आणि पिवळ्या रंगाची अशी फुलं येतात. 2 व्हरायटीज आहेत माझ्याकडे. एकाच हँगिंग बास्केटमध्ये मी लावलेले आहेत आणि हे झाडसुद्धा कटिंग्जनी प्रपोगेट करता येतं. हे सुद्धा अतिशय उत्तम झाड आहे हँगिंग बास्केटसाठीचं आणि भरपूर फुलं देतं. खूप सुंदर दिसतं. त्यामुळे हँगिंग बास्केटसाठीचं हे एक उत्तम झाड आहे. हे आपल्या सगळ्यांच्या नेहमीच्या परिचयातलं पुदिन्याचं झाड आहे. हे सुद्धा हँगिंग बास्केटमध्ये अतिशय छान वाढतं. हे मी माझ्या हॉलच्या खिडकीत लावलेलं आहे आणि प्रकाशाच्या दिशेने सगळी झाडं बाहेरच्या बाजूला वळलेली आहेत त्यामुळे हे असं दिसतंय. ते नीट दिसावं म्हणून बाहेर एका बारवरती लटकवून मी हे दाखवते आहे. यालासुद्धा ब्राईट इनडायरेक्ट लाईट लागतो 4-6 तासांचा आणि उत्तम वाढतं हे पुदिन्याचं झाड.
दिसतं सुंदर आणि अर्थात याचा उपयोग तर आहेच आहे. सुद्धा कटिंगपासून प्रपोगेट करता येतं. पुदिना कसा लावायचा फक्त पाण्यात त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. त्याची लिंक मी इथे आय बटनला देते. या झाडाचं नाव बेबी सनरोज आहे. ही एक फास्ट ग्रोईंग सक्युलंट वाईन आहे. 4 ते 6 तासाचा ब्राईट इनडायरेक्ट लाईट याला चालतो आणि डायरेक्ट सूर्यप्रकाश मिळाला तर हे अजून छान वाढतं आणि अशा प्रकारची भरपूर फुलंही बेबी सनरोजला येतात. याच्यात अजून वेगवेगळे रंगही असतात. हेही कटिंग्सपासून प्रपोगेट करू शकतो आणि हँगिंग बास्केटसाठी उत्तम झाड आहे. याला ऑफिस टाईम किंवा 10 o'clock प्लांट म्हणतात. याला अनेक वेगवेगळ्या रंगाची सुंदर फुलं येतात. पिवळी, केशरी, गुलाबी असे वेगवेगळे रंग याला असतात आणि हे माझ्या हॉलच्या खिडकीत बाहेरच्या बाजूला सगळं आलं आहे आणि इतकं छान वाटलं आहे. त्यामुळे बाहेरून अशा प्रकारे मला व्हिडिओ याचा काढायला लागलेला आहे. ही कटिंग्सपासून प्रपोगेट करता येतं आणि हँगिंग बास्केटसाठी उत्तम झाड आहे. सो अशा प्रकारे छोट्या जागेत सुंदर सुंदर हँगिंग बास्केट्स तुम्हीही तयार करू शकता. तुम्हाला हँगिंग बास्केट किंवा बागकामाचं साहित्य विकत घ्यायचं असेल तर माझ्या soandgrowwithmukta.in या माझ्या वेबसाईटच्या ऑनलाईन स्टोअरवरती चेक करू शकता आणि तिथून ऑर्डरही करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू.